एकदा बोधिसत्व कावळ्याच्या योनीत जन्मला होता व मोठ्या समुदायासह तो वर्तमान वाराणसीच्या जवळपास राहत होता. एके दिवशी वाराणसी राजाचा पुरोहित नदीवरून स्नान करून येत होता. वाटेत नगरद्वाराजवळ तोरणावर 2 कावळे बसले होते. त्यांतील एक जण दुसऱ्याला म्हणाला, "हा पहा, दुष्ट ब्राह्मण उघड्या बोडक्यांनी येत आहे. मला वाटते की तो या तोरणाच्या खाली आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म करावा." दुसरा म्हणाला, "बाबा रे, असली भलतीच कुकल्पना करू नकोस. हा ब्राह्मण सामान्य मनुष्य नसून राजाचा पुरोहित आहे. याच्याशी वैर संपादन करणे म्हणजे आपल्या हातानेच आपला गळा कापून घेण्यासारखे आहे." पहिला कावळा म्हणाला, "तुझे हे नुसते कुतर्क आहे. राजाचा पुरोहित झाला काय किंवा त्याचा बाप झाला काय, आमच्या सारख्या उडत्या पाखराचे तो काय करणार? तुला जर भीती वाटत असेल तर तू येथून खुशाल पळून जा. पण मी गुळगुळीत डोक्यावर देहधर्म केल्या वाचून येथून निघून जाणार नाही." त्या दुसऱ्या कावळ्याने आपल्या मित्रास उपदेश करण्यात तथ्य नाही असे जाणून तेथून पलायन केले. परंतु शिल्लक राहिलेल्याने ब्राह्मण तोरणाखाली आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर देहधर्म केला. डोक्यावर एकदम काय पडलं हे पाहण्यासाठी ब्राह्मणाने वरमान केली. तो का शब्द करीत वेडे वाकडे तोंड करून जणू काय याची थट्टाच करीत आहे असा एक कावळा तोरणावर बसलेला याच्या पाहण्यात आला. आपला अपमान कसाबसा गिळून डोके धुवून तो आपल्या घरी आला. परंतु कावळ्याविषयी त्याच्या मनात अत्यंत द्वेषबुद्धी उद्भवली व सर्व कावळ्यांचा सूड उगविण्याचा त्याने निश्चय केला. एके दिवशी राजाची एक दासी तांदूळ सडण्याच्या कामात गुंतली असता थकून जाऊन तेथेच झोपी गेली. इतक्यात एक एडका येऊन तांदूळ खाऊ लागला. जागी होऊन तिने त्या एडक्याला घालवून दिले, परंतु तो तांदूळाचा इतका लंपट झाला होता की तिची नजर चुकवून त्याने तांदूळ खाण्याचा आपला क्रम सोडला नाही. दासीला त्याचा अत्यंत संताप आला. तिने स्वयंपाकघरातून एक जळके कोलीत आणून एडक्याला दिसेल अशा ठिकाणी दडवून ठेविले व तो तांदूळ खाण्यास आल्याबरोबर त्याच्यावर प्रहार केला. जळके निखारे अंगावर पडून एडक्याच्या लोकरीने पेट घेतला आणि तो आपल्या रक्षणासाठी इतस्ततत धावू लागला. जवळच एक राजाच्या हत्तीची पागा होती व तेथे एक मोठी गवताची गंजी होती. एडका आगीच्या त्रासाने त्या गंजीत शिरला आणि त्यामुळे ती गंजी देखील पेटली. गंजीची आग पागेवर पडून पागेने पेट घेतला. हत्तीच्या माहुतांनी हत्तीची बंधने तोडून त्यांना मोकळे केले. तथापि काही हत्तींना कातडी भाजल्यामुळे जखमा झाल्या हे वर्तमान राजाला समजल्यावर राजाने जळलेल्या हत्तीस काय उपाय करावा असा आपल्या पुरोहितास प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, "महाराज, कावळ्याची वसा मिळाली असता हत्तीच्या जखमा लवकर ठीक होतील." राजाने कावळ्याला मारूनच चरबी गोळा करावी असा हुकूम दिला. जो तो धनुष्यबाण घेऊन कावळ्यांच्या मागे लागला व हजारो कावळे प्राणास मुकले. तेव्हा शिल्लक राहिलेल्या कावळ्यांना मोठे भय उत्पन्न झाले व ते सर्वजण बोधिसत्वाला शरण गेले. बोधिसत्व म्हणाला, "आमच्या एका जातभाईच्या दुराचरणाचे हे फळ आम्ही भोगत आहोत. राजाच्या पुरोहिताचा जर त्याने अपमान केला नसता तर आज सर्व कावळ्यांवर हा प्रसंग गुदरला नसता. आता मी माझा जीव धोक्यात घालून देखील या संकटाचे निरसन होईल तर पाहतो." असे बोलून तो तेथून उडाला आणि एका खिडकीतून राजसभेत शिरून राजाच्या सिंहासनाखाली जाऊन बसला. त्याला पकडण्यासाठी राजाचे दूत धावले. पण त्यांना राजा म्हणाला, "माझ्या सिंहासनाचा ज्याने आश्रय केला त्याच्यावर हल्ला करू नका. मी त्याला अभय दिले आहे." हे राजाचे शब्द कानी पडताच बोधिसत्व सिंहासनाखालून बाहेर आला आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, "महाराज, मला आपण अभय दिले आहे. परंतु माझ्या हजारो जाती बांधवांची आपल्या आज्ञेने हानी होत आहे. पुष्कळ जण मृत्युमुखी पडले आहे व आम्ही जिवंत असलेले त्यांच्या शोकाने कष्टी झालो आहो." राजा म्हणाला,
आम पुरोहिताने कावळ्याच्या वसेने हत्ती बरे होतील असे सांगितल्यामुळे मी हा हुकूम सोडला. बोधिसत्व म्हणाला, महाराज, आपल्या पुरोहिताने सूर उगविण्याच्या बुद्धीने ही गोष्ट आपणास सांगितली. कावळ्याच्या पोटात वसा कोठून असणार? राजा म्हणाला, सर्व प्राण्यांच्या मांसात वसा सापडते, तर मग कावळ्याच्या मांसात ती का नसावी? बोधिसत्व म्हणाला, महाराज, आमची कावळ्याची जात मोठी भित्री आहे. सर्व लोकांविषयी ते साशंक असतात व त्यामुळे त्यांच्या मांसात वसा वाढू शकत नाही. हे बोधिसत्वाचे भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला व म्हणाला, मी आजपासून सर्व कावळ्यांना अभ्यदान देतो. तेवढ्याने बोधिसत्वाची तृप्ती झाली नाही. त्याने सर्व प्राण्यांना राजापासून अभ्यदान मागून घेतले व तो म्हणाला, महाराज, छंदाने, द्वेषाने, भयाने किंवा मोहाने कोणतेही कृत्य करीत जाऊ नका. कोणत्याही कृत्याला आरंभ करण्यापूर्वी नीट विचार करा, कारण की तुमच्या हातून चूक घडली तर पुष्कळांचे कल्याण होणार नाही. तेव्हापासून राजा मोठा धार्मिक झाला व कावळ्याला रोजचा पुष्कळ भात खाव्यास द्यावा असा त्याने हुकूम केला.